सिंधू नदीचं पाणी अडवताच पाक गुडघ्यावर सिंधू कराराचा पुनर्विचार करा। तहान दिल्या पाकिस्तानचं भारताला विनंतीपत्र। पाकची विनंती भारताने धुडकावली, सूत्रांची माहिती। भारताकडे आता नवीन स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली। ओडिशाच्या गोपाळपूरमध्ये भार्गवास्त्राची यशस्वी चाचणी। एकाच वेळी अनेक ड्रोन्सवर मारा करण्यास उपयुक्त ठरणार। चुकून पाकच्या हद्दीमध्ये गेलेले बीएसएफचे जवान पीके साहूंना पाकने भारताकडे सोपवलं, तर भारताने सुद्धा पाकचा एक रेंजर त्यांना सोपवला। पाकिस्तानातील अणुबॉम्बचा अड्डा असणाऱ्या किराना हिल्स मधून रेडिएशनची चर्चा। हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल। अमेरिकेने पाकमधील रेडिएशनच्या चर्चांवर बोलणं टाळलं। चांगल्या आणि वाईट काळामध्ये आम्ही नेहमीच पाक सोबत उभे राहू। तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांचा ट्विट, तर पाठिंबा दिल्याबद्दल आभारी शहबाज शरीफ यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला। आम्ही दहशतवाद्यांसोबतचे सर्व संबंध तोडले। पाकच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ख्वाजा आसिफचं वक्तव्य। भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचं मोठं नुकसान। स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसूफ, 4 एअरमॅनसह 50 जणांचा मृत्यू। पीएफची अनेक लढाऊ विमानं नष्ट झाल्याची माहिती। अमेरिकेने यशस्वी मध्यस्थी करत भारत पाक मधला वाद मिटवला। वाद नको, आपण व्यापार करू, दोन्ही प्रमुखांना म्हणालो, ट्रम्प यांच्याकडून पुनरुच्चार। अरुणाचल प्रदेशात चीनच्या कुरघोड्या सुरूच। अनेक ठिकाणांचं चीनकडून नामांतर। चीनची कृती हास्यास्पद आणि अर्थहीन। अरुणाचल प्रदेश आमचा भाग होता, आहे आणि राहील, भारत सरकारकडून स्पष्ट। शोपियानमध्ये ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त। ऑपरेशन किलर राबवून लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा। कर्नल सोफिया कुरेशींबाबत मध्य प्रदेशातील भाजप मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य। मंत्री विजय शहांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा। जबलपूर हायकोर्टाचे डीजीपींना आदेश। उद्या सकाळी पुढील सुनावणी। अमृतसरमधील शाळा 8 दिवसानंतर पुन्हा सुरू। नेहमीपेक्षा कमी वेळेसाठी विद्यार्थ्यांचे वर्ग भरणार, तर राजस्थानच्या जैसलमेर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर। दुकानं आणि शाळा सुरू। छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवर नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई। सुरक्षा दलाकडून आतापर्यंत 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा। गृहमंत्री अमित शहांकडून सीआरपीएफ, एसटीएफ आणि डीआरजी जवानांचं अभिनंदन। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलीस अलर्टवर। ड्रोन, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॉट एअर बलूनवर 3 जूनपर्यंत बंदी। आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार। पक्षातील गळती रोखण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्र येण्याचं वक्तव्य। अद्याप एकत्र होण्याचा प्रस्ताव नाही। अजित पवारांचं साप्ताहिक बैठकीत सुतोवाच, सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा फक्त माध्यमांमध्ये। माझ्यापर्यंत तरी अशी कोणतीही चर्चा नाही, अनिल देशमुखांचं वक्तव्य। राज ठाकरे, नारायण राणेंनी पक्ष सोडल्यावर शिवसेनेचा दावा केला नाही, त्यांनी स्वतःचा पक्ष काढला। संजय राऊतांकडून नारायण राणे, राज ठाकरे यांचं कौतुक। बीड, लातूर, धाराशिव, इगतपुरी, रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, तर राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी। पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा। सोलापूरच्या माळशिरसमध्ये गारपीट। रायगड जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं भातपीक पाण्यात गेल्यामुळे आर्थिक नुकसान, तर धाराशिवच्या उमरग्यामध्ये वीज पडून घोड्याचा मृत्यू।